अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने दिनांक 30 जून रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील वांबुरी येथे 2 ठिकाणी सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली। यावेळी 2 जणांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 30 जून 2026 रोजी दुपारच्या वेळी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके, पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, कॉन्स्टेबल प्रमोद जाधव आदी पोलिसांचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते। तेव्हा त्यांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार पथकाने राहुरी तालुक्यातील वांबुरी बस स्थानक समोरील गाळ्यामध्ये छापा टाकला। त्यावेळी पथकाला तिथे बिंगो जुगार सुरू असल्याचे दिसून आले। पोलीस आल्याची चाहूल लागताच अनेक जण तेथून प्रसार झाले। त्यावेळी पोलीस पथकाने 2 जुगार अड्ड्यावर कारवाई करून तेथून LED टीव्ही व जुगार खेळण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एका ठिकाणाहून 20,390 रुपये व दुसऱ्या ठिकाणाहून 36,780 असा एकूण 57,170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तसेच नागेश चिमाजी देवकर वय 30 वर्ष व प्रमोद नामदेव चौथे वय 33 वर्ष दोघे राहणार वांबुरी तालुका राहुरी यांना ताब्यात घेतले। तर अतुल सुभाष कुसमुडे आणि भारत विलास शिंदे दोघे राहणार वांबुरी हे दोघे पसार झाले आहेत। पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 4 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।